नमस्कार गोंयकारांनो, न्यूज गोवा चॅनलात तुमच्या सगळ्यांचे स्वागत आसा। इश्टानो, वेगवेगळ्या दिसा वेगवेगळे आव्हानां आणि वेगवेगळे इश्यूज आमच्या मुखार येता। सध्या पेडणे आणि जो लागींचो वाठार आसा थंय एका हत्यान हो सध्या धुमाकूळ घातला। अजून तशे शेती भाती बागायती हांचे नुकसान मोठ्या प्रमाणात जावना, तरी सुद्धा हो हत्ती जर फाल्यां आपल्या पद्धतीन समजा जर नुकसान करपाक लागलो जाल्यार ताका कंट्रोल कसो करप हाची चिंता थळाव्या लोकांक आणि खास करून आमचे जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आसा तांकां पडून गेल्या। हो हत्ती हो कडशी फकीरपाटा हांगा फाटे 4 दीस जाले आयला। पयर तो फकीरपाटात जी प्राथमीक शाळा आसा थंय केळी खाता आसतना कोणाक तरी दिसलो आणि त्या उपरांत सगळो बोवाळ स्टार्ट जालो। गोंयचे फॉरेस्ट डिपार्टमेंट हे घटनास्थळी पावले, पण त्या पयलीं महाराष्ट्राचे फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे अधिकारी गोंयांत पावले, कारण हो हत्ती हो एका कळपांतल्यान फुटून हो गोंयांत पावला। तांचे म्हणण्या प्रमाण घोडगेवाडी तिळारी हांगा ह्या हत्त्याचो ग्रुप आसा। हे एकूण हत्ती आशिल्ले 6तलो एक हत्ती हो आजराच्या दिशेन पावला, थंय पावला। उरले 5तलो हो हत्ती साधारण 3.5 वर्सां वयाचो हत्ती जो सामको वयाचेर आयला, तो गोंया वाटेन कळप फोडून हे सायडीन पावलो। आता हत्ती जेन्ना पावलो तो हत्ती इतले दीस कोणाक दिसनाशिल्लो। तो जेन्ना आता लोकांच्या लक्षांत आयलें की हत्ती आसा तो लोकूय भिवन त्या परिसरांतले आसा। लागीं एअरपोर्ट आसा आणि खंय तरी लोक आता चिंतपाक लागले की आता करप कितें, कारण हत्यान जर एकदां बागायतीचें नुकसान जर करपाचें ठरयलें, शेतीचें नुकसान करपाचें ठरयलें जाल्यार ताका कसो रोखप हो मोठो पेच प्रसंग आसता। ह्या पयलीं लोकांनी अशा हत्यांचो जो जंगली हत्ती आसा तांचो अनुभव खूब वायट घेतिल्लो आसा। थळाव्या लोकांच्या म्हणण्या प्रमाण आणि जे थंय जे वावुरपी पत्रकार आसा आणि बाकीचे जे समाजसेवक आसा तांच्या म्हणण्या प्रमाण गोंय सरकारा कडेन म्हणजे गोंयच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटा कडेन कसलेच अत्याधुनीक उपकरणां जाय तशी तांचे कडेन ना। उदाहरण जर दिवपाचें जालें जाल्यार ह्या हत्याचे शोध घेवपा खातीर जे महाराष्ट्राचे म्हणजे दोडामार्ग रेंजीचे जे फॉरेस्ट ऑफिसर आयल्या तांचे कडेन अत्याधुनीक थर्मल हाजेर जो चलपी हे आसा ड्रोन तो आसा, आणि तो साधारण जेन्ना तो वयर जेन्ना तो उडयता तेन्ना साधारण एक 3 ते 4 किलोमीटर एरिया तांणी म्हणला की 2-2.5 नॉटिकल मायल्स म्हणजे इतली एरिया तो कव्हर करता आणि एका जाग्यार रावन हत्याच्या मुवमेंटाचेर लक्ष दवरप सोपें जाता। आता मेरेन सगळे कडेन ते हीच पद्धत वापरता। हो ड्रोन अत्याधुनीक आशिल्ल्या कारणान जे दोडामार्गची रेंज आसा फॉरेस्टाची तांकां काम करप सोपें जालां। कोल्हापुरा रेंजी कडेन तांचे कडेन बऱ्यापैकी अशे तरेचे ड्रोन आसा, ताका लागून थंयचे जे फॉरेस्ट आणि थंयचे जे वन्य जीवन आसा ताचे लक्ष दवरप तांकां खूब बरे तरेन आता शक्य जाता। गोवा गव्हर्नमेंट गोवा सरकार म्हणजे वन खात्याक अशे तरेचे ड्रोन किंवा अशे तरेची अत्याधुनीक जी उपकरणां आसा ती कित्याक दिना असो एक प्रश्न आता ह्या निमतान निर्माण जाला। आता हत्या कडेन जर आमी परत आयले जाल्यार हत्याचो विशय असो आसा की हत्ती हो तांकां परत महाराष्ट्राच्याच बॉर्डरीन व्हरपाक जाय, कारण तो कळपा पासून जेन्ना फुटला ताका परत व्हरून त्या कळपा कडेन परत सोडपाचो फॉरेस्ट डिपार्टमेंटाचो तांचो उद्देश आसा। ताका लागून गोवा फॉरेस्ट डिपार्टमेंटा कडेन तांचे कडेन एक तरेचे अलायन्स करून ते हत्याक कसो तरी पलतडीन व्हरपाक सोदता, म्हणजे महाराष्ट्रान व्हरपाक सोदता आणि त्या उपरांत त्या तिळारी मेरेन घोडगेवाडी मेरेन ताका व्हरतले आणि त्या कळपा कडेन व्हरून सोडटले। हत्ती हो एकदां जेन्ना नियंत्रणा भायर वता आणि हत्ती जेन्ना धुमाकूळ घालपाक लागता तो कितें कितें करपाक शकता हाचे बरें उदाहरण हे 89-90च्या एक साधारण काळात तांबडी सुर्ल गवाणे किंवा ते सायडीन बाकीचे जे वाळपैक लागीं आशिल्ले गांव आसा थंय असोच एक हत्ती आयिल्लो आणि त्या हत्यान अक्षरशः सगळो धुमाकूळ घालून लोकांची शेतकऱ्यांची सगळी बागायती शेती आणि इतले मोठ्या प्रमाणात नासधूस केली का ते कितलेशेच लाखांचे आणि कोटीचे नुकसान त्या वेळार जाल्लें। आणि मागीर ताका कितले तरी तेंपान तो आपली मुवमेंट बदलत आसतालो
आणि शेवटाक ताका एकदां धरलो, पूण धरलो तेन्ना ताणें जवळपास ते एरियेत तांबडी सुर्ला एरिया आसूं, गवाणे एरिया आसूं, मागीर फुडें शेळपे आसूं, हे सगळ्या असोडे शिरसोडे हे गांव आसूं, ते सगळे कडेन ताणें मोठ्या प्रमाणात नासधूस केल्ली आणि धरलो आणि मागीर ताका ताणें व्हेलो. अशेच प्रकार उपरांतचे काही वर्सांनी जाल्ले. हत्ती आयले, दोडामार्गाच्यान ते भितर सरता आणि बॉर्डर एरियांत ते धुमाकूळ घालून सगळे नासधूस करता आणि ते वता. आता हो जो हत्ती आसा तो जितले बेगीन हांगच्यान ताका व्हरपाक मेळटलो तितले लोकांक सूख आणि लोकांक खंय तरी एक मातसो एक दिलासो मेळटलो. कारण हो हत्ती जर उरलो हांगा जाल्यार एक म्हणजे मनशाच्या जिवाक धोको आसाच. तो केन्ना कोणाचेर हल्लो करत आणि कोण केन्ना तो कोणा चिड्डून मारत हाजो काय नेम ना. त्याच बरोबर तो एकदां जर बागायतींनी घुसलो आनी जर संवकलो हांगचे माड आणि बाकीचे सगळे खावपाक, केळी खावपाक, नासधूस करपाक, जाल्यार ताका मागीर थंयच्यान हालोवप खूब कठीण जातलें. म्हणून आज म्हणजे आजच्या राती, कालच्या राती, फाल्यां परां अशे हे दीस तांणी हत्त्याक परत व्हरपा खातीर एक कार्यक्रमच तयार केला आणि त्या कार्यक्रमा अंतर्गत दोन्ही टिमी म्हणजे महाराष्ट्राचे वन खातें आणि गोंयचे फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे वन खातें हे मिळून हो कार्यक्रम राबयता. खरें म्हळ्यार तो कालच वचपाचो आशिल्लो, तो पावल्लो महाराष्ट्राच्या बॉर्डरी कडेन. ते गोंयच्या वन खात्याच्या लोकांनी थंय बॉम्ब फोडले ताका धांवडावपाक म्हणून. तो परत आयलो. तो जर मातसो आनी फुडें गेला जाल्यार तो महाराष्ट्राच्या बॉर्डरींत पावतलो आशिल्लो, भितर पावतलो आशिल्लो, सीमेंत पावतलो आशिल्लो. पूण तो परत आयला. आतां महाराष्ट्राच्या वन खात्यान फुडाकार घेतला आणि तांणी सांगला की आमी पळयता कशें कितें करपाचें तें, आमी ताका परत व्हरता. सो अशा हाचेर सिच्युएशनाचेर सध्या एक परिस्थिती आसा. हत्ती आसूं, आमचे गोंयचे बाकीचे वाघ आसूं आणि वन्य जे जीव आसा ते आसूं, श्वापदां आसूं, तांचेर जर बरे तरेन नियंत्रण दवरतले जाल्यार म्हाका दिसता की वन खात्या कडेन अजूनय खूब बरी यंत्रणा येवपाक जाय. हातान दाणे घेवन आणि रातच्यो बॅटरी घेवन कांय जावपाचें ना. जेन्ना द्रोणा सारकी उपकरण तुमचे कडेन आसता तुमकां त्या जाग्या मेरेन वचपाची गरज पडना. तो एकदां हवेंत उडयलो काय तुमकां जे शिकारी सुद्दां कोण आसा, जे जंगलां कापपा खातीर जे येता, झाडां मारपा खातीर जे येता, तांचेर सुद्दां लक्ष दवरप ह्या द्रोणाक लागून सोंपें जाता. पण गोवा गव्हर्नमेंट ते वन खात्याक कित्याक अशी उपकरणां दिना हो एक मोठो प्रश्न आतां आमच्या सगळ्या लोकां मुखार पडला. जाता तितलो बेगीन ही जर उपकरणां दिली जाल्यार म्हाका दिसता की फुडले जे काही हे आसा दीस आसा ते वन खात्याकूय खूब बरे वतले आणि लोकांच्या सोयीच्या दृश्टीन ते खूब बरें जातलें. हो एपिसोड आमी थांबयता. आमकां जशे जशे थोडे आमकां जे अपडेट्स मेळटले आमी आनी तुमकां म्हायती दितले ह्या विशींची. आमी हांगा थांबता. हो एपिसोड तुमकां जर बरो लागलो जाल्यार तुमी लायक करा, शेअर करा आणि सबस्क्रायब करा आणि कमेंटूय तुमच्या सांगा की तुमच्यो कितें वन खात्या कडल्यान अपेक्षा आसा आणि तुमी कितें फेस करता ते सांगा. आमी ते तुमचें स्वागत करतले. धन्यवाद.